ऐक तर जरा. अगं आम्ही तुझ्या भल्यासाठीच बोलतोय ना. माझं भलं बुरं मला कळतं. अगं आपल्या आजा बरोबरच असतोय, म्हणजे आजाचा रूममेटच आहे आणि पुण्याजवळच आहे पोरग. घरचं सगळं चांगलं आहे अगं. ते काय का असं ना, उद्या कोणी पण समोर येऊन उभं राहिलं ना तरी मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. अगं जेडे नको हट्ट धरूस असा. अगं आता एवढे झाले तेवढे तमाशे नाही का तुम्हाला पुरे, का अजून काही तर परत? अगं एकदा झालं म्हणून काय सारखं थोडीच होत असतंय. मग काय आता कधीच लग्न करणार नाही म्हणतीस का? होय, नाही करणार मी कधीच लग्न. अगं लाखात एक स्थळ आहे, असं स्थळ सांगून येत नाही चेडे. मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. आणि मला परत विचारू पण नका. देवा इथला कसं या पोरगीच व्हायचं काय माहित. पोरीने चांगलंच मनाला लावून घेतलंय. काय नाही, शेफारली नसती दुसरं काय तवा. आपण काय बोलत नाही ना तिला, म्हणून जरा जास्तच करायला लागली. अहो लग्नाला असं कसं नाही म्हणती ती. एवढं चांगलं पोरग परत मिळणार आहे का आपल्याला? थांबा जरा, मी बोलते तिच्या बरोबर. तुम्ही येऊ नका आत. जयडे. मम्मी, मला नाही बोलायचं तुझ्या संग आता. बोलायचं नाही म्हण. आम्ही काय बोलत नाही तर लेच चाललंय ग तुझं. हे बघ, मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. तो निर्णय तुझ्या एकटीचा नाही. मग कुणाच आहे? तुला करायचं लग्न? जा तू कर. जेडे थोबाड फोडून बघ असलं काय बोललीस तर. बोलणार मी. त्या शितलीचा काय संबंध ग माझ्यासाठी स्थळ बघण्याचा? तिला म्हणून मजा करायला गेली ना तेवढंच कर. उगाच माझ्या मध्ये मध्ये पडण्याचा संबंध नाही येत. अगं तिचा काय संबंध? तिला कोणी विचारतंय तवा? मग काय तर, तिने सांगले ना ही स्थळ. हे बघ, त्या स्थळाला तर मी बी नाहीच म्हणणार आहे, पण म्हणून काय तू बी लग्न करणार नाहीस का? आणि मला करायचंच नसलं तर? तू कशी करत नाहीस ना ती मी बघते. अगं पण काय जबरदस्ती आहे का? हा, अशी येडेवाणी करायला लागलीस म्हटल्यावर जबरदस्ती नाही करायची तर काय करायचं? अरे पण तुम्ही काय एवढं मागं लागलात माझ्या? मग काय राहतेस आता अशीच? हे बघ, उद्या कोण बघणार आहे तुझं? तुझा बाप तर काही विचारतच नाही तुला. आणि मी गेल्यावर काय करणार आहेस मग? ते मी माझं बघून घेईन, करीन काहीतरी. होय, करशील की. हे बघ, हे आता असं म्हणणं लय सोपं आहे, पण आपलं असं एक माणूस असावं, मग ती कसं का असाना. अगं पण मम्मी. आता पण बिन काय नाही, मी म्हणल त्याच पोराशी लग्न करायचं. मला तो पोरगा पसंतच नसेल तर? होय काय? आता जी फळं भोगतोय ना ती तुझ्या पसंतीचीच फळं भोगतोय. काय? माझ्या? नाहीतर मग कुणाच्या? त्या अजिंक्याला जीव लावलास आणि बसलीस घरात. त्याने टुंकून तरी विचारलंय का ग तुला? अगं मम्मी, तुम्हीच तर लहानपणापासून माझ्या मनात अजिंक्यबद्दल भरवलं ना. आणि तुम्हाला जर एवढंच वाटत होतं ना, तर आता ही जी जबरदस्ती मला करताय तेव्हा त्यांना केली असती ना तर ही वेळच आली नसती. अगं मी कोण जबरदस्ती करणार त्यांना? गप्प बस. अगं तुझ्या आणि पप्पांच्या शब्दाबाहेर तरी आहेत का ते? पण कसं आहे ना, मी दोघांनी कधी माझा विचारच केला नाही. अगं तसा विषय नाही जयडे. तोच विषय आहे. कसं आहे ना, तुमचं भांडं उघडं पडते म्हणून विषय बदलू नको. माझ्या लग्नाबद्दलच बोलती मी. हे बघ, आता ती सगळं काढून काय उपयोग आहे का? पण झालं ती बी बरंच झालं म्हणायचं. निदान त्यांचा स्वभाव तरी कळला. आपलं कोण परक कोण ही तरी समजलं. वय मग मी कोण आहे ग तुझी? अगं माझी पोटची पोरगी आहेस तू. असं विचारावं तरी कसं वाटलं ग तुला? हाय नव. मग का काय एवढी जड झाली का मी? काय एवढी घाई करते माझ्या लग्नाची? अगं तुझ्यासाठीच झाली. वेळ गेली की मग बस बोंबलत.
एकतर आतापासूनच विदुरांची स्थळे यायला लागल्यात, तुला माहित आहे का? कसली? कोणाची स्थळ? काय नाही. हे बघ, तुला जेवढं सांगते ना तेवढं ध्यानात ठेव फक्त. मी सांगल त्याच पोराशी लग्न करायचं. आणि हे बघ, आता हितनं बाहेर आलीस की तोंडातनं एक शब्द काढायचा नाही, तुला सांगून ठेवते. बाकी तुला ते पोरगा पसंत नाही की त्यांना कसं पटवायचं ती माझं मी बघते. तू फक्त तुला जे सांगितले ना तेवढं ध्यानात ठेव, म्हणजे झालं. काय करावं बाई ह्या पोरगीच, कसं करावं काहीच कळना झालंय. पोरगी नाहीच म्हणते लग्नाला. पुष्पा, तू शांत हो बाय, उगाच रडू नकोस. हे बघ, जे नशिबात आहे ना तेच घडणार आहे. आपण किती बी केलं काय बी केलं, ते जे आहे तेच घडणार आहे बघ. पुष्पे, काय अडचण काय आहे का तिला? नाही, तिचं बी बरोबरच आहे म्हणा. काय बरोबर आहे? लग्न करायचं नाही ही बरोबर आहे वे? अहो नाही, ती नाही. ऐका तरी. मग कसं? जीजी, आता तुम्हीच सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? जेडी काय म्हणली? शीतलनी फोटो पाठवलाय, त्या पोराशी जर लग्न केलं तर तो कुठं असणार? तिकडं अजिंक्यांसारखा. आणि जेडी कुठं राहणार? तिकडं तिच्या सासरी, हाय का नाही? होय. मग जेडी म्हणती आता जगती त्यात काय फरक असणार आहे असा? आता बी एकटीच आहे आणि लग्न झाल्यावर बी एकटीच राहणार, आणि ती बी कुणाच्या? तर लोकांच्या घरी. अगं पण सुट्टी लागल्यावर ती येईलच की इकडं, हा? आणि आता शीतल तिकडे गेली का नाही, तसं तो तिला तिकडे घेऊन जाईलच की. त्यात काय एवढं? अहो तरी बी हो, त्यांचं काय ठरलेलं असतंय वे तवा? पोरगी महिना एकटीच, आणि त्यात काय युद्ध बिद्ध झालं म्हणजे? एकासारखा प्रसंग वडावला म्हणजे? नाही बाई, मला तर विचारच करवत नाही. अगं पुष्पे, असं काय करतेस? हा, आपला आजा नाही का तिकडे आर्मीत, आहे ना? उगाच काहीतरी कसला विचार करतेस तू? नाहीतर काय? तसं असतं तर आर्मीवाल्यांची लग्नच झाली नसती. आता शीतल नाही का राहत? ती काय दुःखात आहे? सगळे आपण हाय की तिच्या बरोबर. अहो तसं नाही, आता लगेच शितलीवर कशाला जाताय? शितलीची गोष्ट वेगळी आहे, जेडीची वेगळी आहे.